2 सामने जिंकणाऱ्या संघाला शेवटच्या मॅच मध्ये अडचणींना सामोरं जावं लागतं. आमचे ऑफिशियल्स अर्थात समीरजी पवार यांना आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 युवा आणि प्रतिभावान असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होईल. रुपेश तेलंगेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. विकेट टेकर गोलंदाज. पहिला बॉल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. पहिला चेंडू इथे मात्र षटकार. पहिल्याच बॉलवरती साहिल सुर्वेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पहा, या कडाडत्या थंडीमध्ये 2 तासाचा आराम घेतला ना बॉडी गोठते, परंतु हा फलंदाज गरमागरम आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागला होता. रुपेश, खरं तर रुपेश तेलंगे प्रचंड वेगाने गोलंदाजी करतो. विकेट टेकर म्हणून तो जाणला जातो. टप्पा अचूकता त्याच्याकडे नेहमीच चांगली पाहायला मिळते. अगदी त्याच वेळेला आपण पाहिला ना तर त्याच्याकडे व्हेरिएशन चांगली आहे. त्याचा गोलंदाजीचा क्लास सातत्याने आपण पाहतो. या सामन्याची सुरुवात पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. ही देखील मॅच लो स्कोरिंग होईल अशी भाकी तर प्रत्येकाने वर्तवली असती, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. सामन्याला सुरुवात चांगली झाली. यावेळेचा बॉल फटका फसलाय. कॅच बनेल का? रुपेश तेलंगे चेंडूच्या खाली. ज्या बॅटरने षटकार ठोकला त्यालाच माघारी पाठवलाय. व्हीसी एंटरप्राइजेस टीमला मिळाली गोल्डन विकेट. साहिल सुर्वे बाद. ची गोलंदाजी पाहताना मला शोले सिनेमा मधला तो डायलॉग आठवला. ये ठाकूर हात मुझे दे दे. आज रुपेश तेलंगेची गोलंदाजी पाहिल्यानंतर मानगावकर म्हणत असतील रुपेश तेलंगे ये हात मुझे दे दे. अफलातून गोलंदाजी करतोय. त्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज व्हीसी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आलेला आहे. विकेट टेकर बोल्ड अँड कॉट मारुतीजी. पुढचा बॉल. आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलचा प्रयत्न करण्यात आला. एकच बॅटर 1 रन कंप्लीट केली आहे जवळपास त्याने. तो स्वतः धावत होता, धाव मिळालेली नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. चैतन्य आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. एक विशेष सन्मान. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता. व्हेरिएशन पहा. हातभर वळण घेणारे चेंडू त्याने टाकलेले पाहायला मिळालेत. रुपेश तेलंगे जो मात्र बॉल वळवला, कट केला होता. जिथे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करताना पाहायला मिळतोय. षटकारानंतरचे कमबॅक आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला. शेवटचा बॉल. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. टीपला जेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला वेळ. काय चालला हा खेळ. आणखीन एक धक्का. पहिल्या बॉलवरती षटकार आला रुपेश तेलंगेचा आणि तदनंतर त्याने अगदी 5ही बॉल निर्धाव स्वरूपाचे टाकले. 2 विकेट प्राप्त केल्यात. गोलंदाजी आवडली असेल तर रुपेश साठी टाळवायला काही हरकत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला 6-2.
नवीन बाठर मैदानाच्या आतमध्ये आयाराम गयाराम. मला आज शिर्डीला जातानाची आठवण झाली. 2 फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झाले आणि जाता जाता म्हणाले मी निघालो तुम्ही येताना. एका मागोमाग 2 फलंदाज बाद होत आहेत. 6-2. आर्यन पालकर मैदानाच्या आतमध्ये आहे. आकाश पांचाळ. यावेळेचा बॉल लोअर फुलटोस आहे. आर्यन मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने चेंडूला पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. पारस जाधव वरती हल्ला. चौकार. पाहायला मिळाला फुलर लेनचा उजव्या शीच्या बाहेर. जिथून मात्र आपण पाहत आहोत सिंगल येत असताना 11 बनल्यात. 11-2. 11 धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडूचा खेळ संपलाय. पारस जाधवचंही स्वागत चौकारानं झालंय. परंतु पहिल्या बॉलवरती षटकार किंबहुना चौकार आल्यानंतर काहीतरी चांगलं घडलं व्हीसी एंटरप्राइजेस साठी. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार आलाय. पहा व्हीसी एंटरप्राइजेसने अनाउन्समेंट केली आहे. बाहेरच्या बाजूला कॅच पकडलेल्या प्रेक्षक वर्गाला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि आजच्या रात्रीतला पहिला प्रेक्षक मिळालाय 500 रुपयाचा एकदार. षटकार. पहिला प्रेक्षक 500 रुपयाचा एकदार. 500 रुपयाचा एकदार. या प्रथमतः नाव येऊ द्या. व्हीसी एंटरप्राइजेस 17 धावा धावफलकावरती आहेत. 17-2. फलंदाज बाद झाले. खोलातला बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पारस जाधवने हिट केलाय आणि आणखीन एक धक्का इथे दिलाय. फलंदाज बाद. खर तर विशालजी चिंचोलकर साहेब यांचं विशेष करून आपण कौतुक करायला हवं. विशालजी चिंचोलकर साहेब यांच्या माध्यमातून भरघोस पारितोषिक आपण पाहत आहोत. बाहेर जेल घेणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी देखील पारितोषिक आहे. स्टँड मध्ये बसून करता काय. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1 कॅच पकडा. 17-3. 17-3. फलंदाज बाद झालेले आहेत. पारसला जी काही विकेट प्राप्त झाली त्याच्यासाठी कॅश प्राइज 500 रुपये आलेले आहेत. व्हीसी एंटरप्राइजेस. यावेळेचा बॉल खोलातला. इथे मात्र हलक्या हाताने संयमाने खेळलाय. सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जय खडपे आणि त्याच वेळेला आर्यनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 250चा स्ट्राईक रेट आहे आर्यनचा. चौकार त्याने ठोकला होता ऑन साइडला. ₹200 कॅश प्राइज पारस जाधव साठी आलेला आहे. अभिनय साळवी यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल लोअर फुलटॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. व्हीसी एंटरप्राइजेस हे विशेष करून मानगाव प्रीमियर लीग संपूर्ण आयोजक देखील आभारी आहेत की ज्यांच्या माध्यमातून या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. व्हीसी एंटरप्राइजेस खरं तर या आकर्षक ट्रॉफीज आपण त्यांच्या माध्यमातून पाहत आहोत. 19ला 3 फलंदाज बाद झालेत. आज खूप काय पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 बॉल 6 वरती आर्यन पालकर बॅटिंग करतोय. अजय खडपेला आपण पाहिलं 1 चेंडू 1 धाव त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाली. पारस जाधवचं 1 षटक संपलं. 13 धावा 1 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19ला 3. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल. आणखीन एक प्रतिभा संपन्न असा गोलंदाज प्रख्यात विख्यात ख्यातनाम रुपेश. पुन्हाच एकदा त्याला इन्व्हाइट करण्यात येते. रुपेश तेलंगीला आपण पाहत आहोत.
रुपेश तेलंगे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. आकर्षक पारितोषिकांचा वर्षावत झालाय. उजव्या शीच्या बाहेरचा बॉल लेट कट केला होता. डेलिकेट कट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणावरती तैनात आहे. स्क्वेअर कट करण्यामध्ये या खेळाडूला सातत्याने आपण फटकेबाजी करताना पाहायला मिळते. जे खडपे आणि त्याच वेळेला आर्यंदा पालकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सिंगल आली पहिल्या बॉलवरती. एकेरीच्या मदतीने 20 बनल्यात. पुढचा बॉल यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉमिनेट केलं. पारितोषिक लगावणाऱ्या प्रत्येक प्रेक्षक आणि मान्यवरांच्या माहितीसाठी कामगिरी केल्यानंतरच पारितोषिक दिले जाणार आहे आणि ते स्वीकारलंही जाणार आहे. कामगिरी करू द्यात खेळाडूला आणि तदनंतरच पारितोषिक लावा किंवा द्या. मग 1 लाख रुपये द्या, 2 द्या, 3 द्या, 4 द्या, ही तुमची जिम्मेदारी आहे. कॅश प्राइज तुम्ही पाहताय. आयवा कॅच साठी होतं 500 रुपयाचं VC एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. गॅप मोठा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रुपेश वरती हल्ला. आणखी एक चौकार. जय खडपेच्या बॅटमधून निघणारा चौकार इथे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 24 धावा फलकावरती आहे. 24ला 3 फलंदाज बाद. रुपेश तेलंगेवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न. दादा तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा. बाईक तुलाही मिळावी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. पहा, प्रेक्षक वर्गाला एक नम्रतेची आणि कृपा करून कळकळीची विनंती आहे. प्रेक्षक वर्गामध्ये बसलेल्या प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी कृपया करून गोलंदाज ज्यावेळेला ट्रॅव्हल करतो ना, धावायला सुरुवात करतो त्यावेळेला शिट्ट्यात कृपया वाजू नका. क्षेत्ररक्षकांचा माइंडसेट डायव्हर्ट व्हायला नको. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील करण्यात येते. व्हॉट अ डेडिकेशन. पहा, याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो. कॅच कॅरी झाली आहे का पाहायची आहे. कॅच कॅरी झाली आहे का पाहावी लागेल. पंचांना या गोष्टीची शहानिशा आहे की बॅटला बॉल जरूर ब्रश झालाय. कॅरी झाली आहे का हे पाहणं गरजेचं आहे. स्क्वेअर लेग पंचांचं या गोष्टीसाठी विशेष करून कौतुक आपण करूयात की आपण DRS रूम मध्ये आहोत. आता मात्र पंच निश्चितच म्हणतील कीप रोलिंग, कीप रोलिंग. 24 लाईव्ह इव्हेंटचं इथे कौतुक करावं लागेल. प्रथम तपासणी केंद्रामध्ये आपण आहोत सध्याच्या घडीला. टेक्निकल रूम मध्ये डिसिजन पेंडिंग आहे. 24ला 3 फलंदाज बाद झालेत. जय खडपेला आपण पाहत आहोत जो स्ट्राईक रेट वरती पाहायला मिळतोय. चोवीस धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. कॅच कॅरी झालीये की नाही. योगेश पवार पहिल्या मॅच मध्ये संघ पराभूतीच्या छायेखाली गेला काय. योगेश पवार पेठूनच उठलाय. 3 सामने लगातार तो संघ खेळतोय. मागील 2 सामन्यामध्ये विजेते राहिले. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर या मॅच मध्ये त्यांना आपण खेळताना पाहायला मिळतं. सातत्याने चांगले प्रदर्शन या संघाचे आपण पाहिले. 24ला 3 फलंदाज बाद झाल्यात. ऍक्शन रिप्ले विविध कॅमेरा अँगलने या गोष्टीची शहानिशा करण्यात येईल. कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नयेत किंवा अगदी त्याच वेळेला खेळाडूवरती हे अन्याय होऊ नये याकरिता विविध कॅमेरा अँगलने या गोष्टीची शहानिशा करण्यात येईल आणि तदनंतरच हा निर्णय देण्यात येईल. यस, कॅच कॅरी झाली आहे आणि स्क्वेअर लेग पंच याची शहानिशा करतील. आपल्या जागेवरती येतील आणि तदनंतर हा निर्णय देण्यात येईल. होय, कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये फलंदाज क्रमांक 4 जय खडपे देखील बाद. चोवीसला 3 फलंदाज बाद झालेत. आवाज तर मोठा झाला होता
खरं तर या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायला हवा, परंतु पंचांनी या गोष्टीची शहानिशा केली ना की कॅच कॅरी झाली की नाही. सरप्राईज स्क्वेअर लेग पंचांकडे आपण पाहतोय, ते सरप्राईज आहेत या गोष्टीकडे. कॅश प्राईज आलाय, अर्थात विकेट टेकर गोलंदाज आपण पाहतो रुपेश तेलंगेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. अरुष सागर कदम यांच्या सुरत वरून त्यांनी हे कॅश प्राईज दिलेलं आहे 500 रुपयाचं रुपेश तेलंगेसाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक इथे पाहायला मिळाला होता. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे केला होता. एक सिंगल इथून मिळते. सुरुवात वरून आपण पाहिलं तर अरुष सागर कदम यांच्या माध्यमातून कॅश प्राइस 500 रुपये आले. योगेश पवार साठी एक कॅच चांगला टिपण्यात आला आणि योगेश पवार VC एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून त्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला. संघाची धावसंख्या 25-25 ला 4 फलंदाज बाद झाल्यात. आज कुठे ना कुठेतरी VC एंटरप्राइजेसने मला दमदार आमदार प्रीमियर लीगची आठवण करून दिली. फायनलचा डे होता दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये यावर्षी, आणि जिथे रायगड, रेस्ट ऑफ रायगड आणि रेस्ट ऑफ इंडियाच्या मॅच मध्ये सर्वाधिक जास्त पारितोषिकच अनाउन्समेंट करावी लागली होती. आज तसंच काहीतरी वाटतंय. मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक पारितोषिक इथे लगावले जातात. धाव फलकावरती मांडला तर 25, 4 फलंदाज बाद. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. ओम देशमुखला इन्व्हाइट करण्यात येते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा, 25 धावा धाव फलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद. कॉन्सन्ट्रेशन मैदानाच्या आतमध्ये सध्या दगडीला या फलंदाजांना करावा लागेल धावा गोळा करण्यासाठी. मोठी फटकीबाजी करणं गरजेचं आहे. VC एंटरप्राइजेसने आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये मैदानाच्या बाहेर पहा, शेवटचा सामना आहे. प्रेक्षक वर्ग हो, ही अर्थात रक्त गोठवणारी थंडी आहे, गुलाबी थंडी आहे, परंतु एक कॅच पकडली तर 500 रुपये मिळणार आहेत. त्यासाठी उभे राहा, बसू नका. धाव फलकावरती 25 आहे. 4 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्क वरती ओम देशमुख. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू. ओम देशमुख दिशेवरचं चांगलं नियंत्रण आहे, त्याचा टप्पा चांगला आहे. पहिला बॉल चांगल्या ढाटणीचा हाताळताना आपण त्याला पाहत आहोत. मानगाव प्रीमियर लीगचे यावर्षीचे आयोजन समितीला आवर्जून याही गोष्टीचा उल्लेख करायला हवा की शेवटच्या दिवसाची सुरुवात मला वाटतं 2 ते 3च्या दरम्यानच करावी लागेल. इम्प्रोवाइज केलाय, फटका फसलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक दूर आहे. धाव मिळतील त्या 4. ओ हो, प्रयत्न चांगले आहेत. थांबा, धावा थांबवल्यात त्याने. बाउंड्री लाईन वरती DRS चा वापर करण्यात येईल, शहानिशा करण्यात येईल. उडी मारली हवेमध्ये, त्यावेळेला एक्झॅक्टली कुठून उडी मारली होती आणि अगदी त्याच वेळेला बॉलला अडवलंय का? कारण माझ्याकडून अतिशोक्ती होती कदाचित. या चौकार गेलाय, परंतु त्याची शहानिशा इथे करण्यात येईल. क्षेत्ररक्षक देखील म्हणाला रुको जरा, सबर करो. धावा आल्यात किती आणि त्याच वेळेला किती धावांची मोहर आहे याची शहानिशा इथे करण्यात येत असताना पाहायला मिळेल. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून याची शहानिशा इथे होत असताना पाहायला मिळणार आहे. फेर आहे, अर्थात जेवढ्या धावा पळून प्राप्त करण्यात आल्या त्याच ती कंप्लीट करता येतील. क्षेत्ररक्षकाचं विशेष कौतुक करण मी त्या ठिकाणी पारस जाधवला आपण पाहिलं होतं. काय क्षेत्ररक्षण केलं त्याने, धाबा संघासाठी रोखल्या. VC एंटरप्राइजेस कडे ना मला वाटते एनर्जीची काहीतरी वेगळंच औषध आहे ज्या खेळाडूंना दिलंय त्यांनी. पहिला सामना हरल्यानंतर चांगलं प्रदर्शन सातत्याने होतंय. याही वेळेला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध. इथे येतोय डॉट बॉल. आणखीन एक लकी ड्रॉचं कुपन आपण ड्रॉप करतोय ड्रॉप बॉक्स मध्ये. प्रत्येकाच्या आशा आणि अपेक्षा जास्तीच्या आहेत की या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ही बाईक मिळावी. येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक प्रेक्षक वर्ग इथे आज, उद्या तथा परवाही सातत्याने इथे गर्दी करेल. पारसने अफलातून क्षेत्ररक्षण केलं. पारस जाधवने बाउंड्री लाईन वरती. फलकावरती 27 आहे. 4 फलंदाज बाद. 4थं षटक प्रगतीपथावर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कपती ओम देशमुखला आपण पाहतोय. 3 चेंडू हाताळले, 2 धाबा त्याने खर्च केल्या, त्या 2 धाबा सेव्ह करण्यात आल्या. यावेळेचा फटका ब्लाइंड होता. समोर खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावला होता बॅटर.
दिशाहीन राहिलाय चेंडू. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव, संघाच्या धावसंख्येमध्ये अतिरिक्तने भर पडेल. धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 28 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 28 ला 4 बाद. सचिन उभारे 4 चेंडू मध्ये 3 वरती नॉट आउट. पुन्हा एकदा पुढे सरसावला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊच दिलेला नाहीये. ओम देशमुख जो आहे ना तो सातत्याने चेंडूला कट करतोय. सातत्याने बॅटरच्या पासून रीच पासून दूर ठेवलेत. या गोष्टीचं कौतुक आवर्जूनच करायला हवं. कुतूहलाचा विषय राहतो ना की उजव्या एसटी वरतीच बॉल ठेवायचे आहेत आणि त्याकडे त्याच्या जास्तीचं कटाक्षाने लक्ष आहे. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. आणखी एक धक्का. 5वा फलंदाज. 28 ला 5वा. सचिन उभारे बाद. आणखीन एक धक्का येथे दिलाय. 5 चेंडू हाताले 3 धाबा 1 विकेट. ओम देशमुख साठी 500 रुपयाचा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे ओम देशमुख साठी VC एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. केदारजी जाधव यांचं विशेष करून VC एंटरप्राइजेसने ड्युटीज लावली आहे त्यांची. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतो वेगाने पुढे सरकू शकलेला नाही. या धावा थांबलेल्या आहेत. जणू काही लगाम लगावले या धावसंख्येवरती. स्कोर कार्ड वरती 28 आहेत. 5 फलंदाज बाद. 4थं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतं. ओम देशमुखला विकेट प्राप्त झाली आहे. नवीन बॅटर मृणाल उजव्या यष्टीच्या बाहेर पॉइंटला केलेत. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. कट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा सिंगल अवेलेबल होती ती इथे येते. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला. 4थ्या षटकामध्ये ओम देशमुखने 4 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 बनल्यात. 5 फलंदाज बाद. एक प्रयोजन आता हवा कशाला शीतन. लय मानाचं हे आयोजन. लय डोक्याचं हे नियोजन. क्रिकेट वीरांची लागली हरी. 29 ला 5 फलंदाज बाद. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. वॉट अ थ्रो. काय थ्रो पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पारस ऑन साइडला. मला तर असं वाटतं ना की VC एंटरप्राइजेस एक मोठी भिंत आहे आणि जी पारस नावाची पाहायला मिळते. VC एंटरप्राइजेस खरं तर या आकर्षक ट्रॉफीज तुम्ही पाहताय. क्रिस्टलच्या ट्रॉफीज या VC एंटरप्राइजेसच्या माध्यमातून या स्पर्धेला 5व्या पर्वाला मानगाव प्रीमियर लीग साठी लाभलेल्या आहेत. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर इथे पाहायला मिळतोय. या क्रिस्टलच्या ट्रॉफी मध्ये एक ट्रॉफी अशी आहे जी केवळ 20 किलोची आहे. चला थोडी घाई व्हायला हवी. थोडी घाई व्हायला हवी. आयोजकांनी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केलाय. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि चला घाई करा. सामन्याला सुरुवात करा. एकत्रित येऊ नका VC एंटरप्राइजेस. एक खेळाडू जर उज्जत घालतो तर बाकीच्या खेळाडूंनी एकत्रित येऊ नका. सामना थंड करण्याचा प्रयत्न करू नका. गरमागरमीतले सामने चांगले होतात. पुढचा चेंडू. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक
तैनात आहे, वेगाने चेंडूवरती येतोय. लकीला आपण पाहतोय, लकीचंही कौतुक विशेष करून आपण याही गोष्टीसाठी करतो ना की तो अगदी आउटफील्ड मध्ये एक निष्णात असा क्षेत्ररक्षक आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण तो करतो. मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहतो आहोत. जगदंबा ट्रॉफी हाऊसचाही मी उल्लेख आवर्जून करेल, कारण या ज्या ट्रॉफीज तुम्ही सातत्याने या व्यासपीठावरती पाहत आहात, जगदंबा ट्रॉफी हाऊस, योगेशजी बुक्कम साहेब यांच्या मालकीचं जगदंबा ट्रॉफी हाऊस मानगाव. खोलातला बॉल थेट यशांचा वेध, वर डिलिव्हरी, स्नॉटर होता, खोलात टाकला, टो क्रशर, बॅटरला न उमगणारा आणि न समजणारा बॉल, थेट यॉर्कर, फलंदाज बाद, महत्वाचा फलंदाज मृणाल बॅक टू द पेव्हिलियन. साठी टाकलेला हा जो बॉल होता ना, पाहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा. यॉर्कर टाकला उजव्या यशीच्या थोडासा बाहेर होता, चॉप करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा, बॅटच्या आतल्या भागाला लागला आणि थेट यशांवरती आढळला. कॅश प्राइज आलाय साहिल मोरेसाठी व्हीसी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून 1000 रुपये. या मॅच मधले पारितोषिक पहा, रुपेश तेलंगेसाठी 1000 रुपये, मयूर लोखंडेसाठी 1000 रुपये, पारस जाधव साठी 200 रुपये आले. ते अर्थात अभिनय साळवी यांच्या माध्यमातून. पारस जाधव साठी 500 आलेत व्हीसी एंटरप्राइजेस माध्यमातून. रुपेश तेलंगेसाठी गुजरात वरून पारितोषिक आलाय आरुष सागर कदम यांच्या माध्यमातून. त्याच वेळेला आपण पाहिलं तर योगेश पवार साठी 1000 रुपये व्हीसी एंटरप्राइजेस. ओम देशमुख साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे व्हीसी एंटरप्राइजेस. साहिल मोरे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे व्हीसी एंटरप्राइजेस. खेळाडू देखील कॅल्क्युलेट करत असेल. धावफलकावरती बनल्यात त्या 32, 6 फलंदाज बाद, 32 ला 6 बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर शिंदे दाखल होतं. धावफलकावरती धाबा बनल्यात तर 32 ला 6 आहेत. पहिल्या बॉलवरती या मॅचच्या इनिंगचा षटकार आला होता. फुललेनचा बॉल ड्रायव्हिंग लेन वरती कव्हर्सला, क्षेत्ररक्षक तैनात, रन्स मिळेल 1. पहा पहिल्या बॉलवरती षटकार आला. एका क्षणाला साहिल सुरभेने जी काय दमदार सुरुवात केली असं वाटलं होतं की आता मात्र आपण 70 ते 80 धावा पाहायला जातोयच. कारण साहिल सारखा फलंदाज एक युवा आहे, सडपातळ बांध्याचा आहे आणि त्याने येता क्षणिक षटकार ठोकला होता. केदारी जाधव आणखीन एक ड्रॉप बॉक्स मध्ये लकी ड्रॉप करत आहे. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फेकी चांगली होती पारसच्या माध्यमातून. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती वधारतीये. धावफलकावरती 34 आहेत. साहिल मोरेचं हे षटक, या षटकामध्ये 4 चेंडू त्याने हाताळले, 4 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रत्येक गोलंदाज इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिला. याचं कारण होतं त्यांचा फ्रंटलाईन गोलंदाज रुपेश तेलंगे. त्याने सुरुवात जशी करून दिली ना तसंच इतर खेळाडूंनी कामकाज केलंय. पुढचा बॉल पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळते. दुहेरीचा कोणताही प्रयत्न इथून झालेला नाहीये. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचली आहे. ला इव्हेंट्स ही टीम देखील चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळते आहे. बोर्लेकर आणि सांगणेकर यांना तुम्ही पाहत आहे. मनीष पाटील आहेत, त्याच वेळेला दर्शन मोरे यांना आपण पाहत आहोत. अल्पेश भोपी, प्रथमेश पाटील एकत्रितपणे चांगलं कामकाज करतात. 5 षटक संपलेत. 35 ला 6 फलंदाज बाद झालेत. एंड ऑफ द 5th ओव्हर, 35 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला आपण संघ पाहतोय तो डिलाइट गोरेगाव चिंचवली संघाला आपण पाहत आहोत. संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय आकाश पांचाळच्या नेतृत्वामध्ये खेळणारा. त्याच वेळेला व्हीसी एंटरप्राइजेस टीमला आपण पाहतोय सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती आहे संघ. शेवटचा आणि अंतिम षटक, गोलंदाजी मार्क वरती फेरबदल, अंतिम आणि निर्णायक षटक कारुण्य. यावेळेचा बॉल फटका फासला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनात. जजमेंट चांगलं होतं, त्याच्या मस्तकावरती दिली दस्तक.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. उजव्या शीच्या बाहेरचा बॉल, इथे मात्र यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि इथे घडते तरी काय, फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्याने षटकार ठोकला त्याची स्ट्राईक रोटेट करण्यात आली, बेल्स पाडली नाही गोलंदाजाने आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. प्रेक्षकाने कॅच टिपली आहे, त्यांना मी विनंती करेन ज्यांनी कॅच टिपली आहे त्यांनीच या, तरच पारितोषिक मिळेल, अन्यथा दुसऱ्याला पाठवल्यास पारितोषिक मिळणार नाही. सौरभ शिर्के नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक सरप्राइजिंग गोष्ट ही होती ना की ज्या फलंदाजाने षटकार ठोकला त्यालाच इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आर्यन पालकर स्ट्राईक इन वरती येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल, आर्यन पालकर ज्याने 7 बॉल खेळले तो 9 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. जिथे मात्र आपण अमरला पाहिलं जो बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये, त्याने 3 बॉल मध्ये 8 बनवल्यात. पुढचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न, इथे एक्स्ट्रा कव्हरला वर स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, चौकार. करायची नाही कसं मिळाले. साहिल जाधव यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच टिपलाय आणि VC एंटरप्राइजेस त्यांना मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्यांचा गौरव करणार आहे. साहिल जाधव गाव. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उथेकोल गावचे साहिल जाधव आज इथे उपस्थित झालेत. आज ते देखील खुश असतील की त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळालेला आहे. 45ला 7 फलंदाज बाद झालेत. शेवटचा चेंडू अजूनही येणं बाकी आहे, शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला लॉफ्ट केला, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. तोच क्षेत्ररक्षक, तोच प्रेक्षक, त्यांनी यावेळेला कॅच ड्रॉप केली आहे. 500 आलेत, आता हे 500 जवळपास आले होते, ड्रॉप झाली आहे. 51 बनल्यात. 52 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालाय. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. ऍक्शन रिप्ले पहा, ऑन साइडला लॉफ्ट केला, आर्यन पालकरच्या बॅटमधून इथे षटकार येत असताना पाहायला मिळतोय आणि त्याच्यासाठी देखील VC एंटरप्राइजेसच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. VC एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आर्यन पालकर साठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रथमतः आपण या प्रेक्षकाला पाहतोय, कव्हर करा, कॅमेरामॅन फोकस करा, कॅमेरामॅन फोकस करो. हा चेहरा तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, अर्थात साहिल जाधव आहेत. करंज स्कूल गावचे ज्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज, उतेकुल गावचे ज्यांना मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज VC एंटरप्राइजेसच्या माध्यमातून देण्यात आलाय. पूर्वार्धाचा खेळ संपला. 51 बनल्यात. 52 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय आणि या शेवटच्या सामन्यामध्ये काय कशा रीतीने या धावसंख्येचा पाठलाग करण्यात येणार, काय घडणार, काय बिघडणार, आवाजामध्ये बदल करूयात. अगदी उत्कृष्ट समालोचक आणि तथा या मराठी भाषेवरती पकड असणाऱ्या अर्थात निशांतजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. चला मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल व्हायला हवा आकाशवाणीच्या. चला संपूर्ण टीम त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. थोडी घाई करा. जिथे शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय माणगाव प्रीमियर लीग 2025. शेवटचा सामना 36 चेंडू 52ची गरज. शेखरजी गोडबोले साहेब अध्यक्ष रामनवमी उत्सव कमिटी माणगाव यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. साहेबांना विनंती असेल या आपला विशेष सन्मानाचा स्वीकार करावा. रामनवमी उत्सव कमिटी अध्यक्ष आदरणीय शेखरजी जाधव साहेब यांचा एक विशेष, शेखरजी गोडबोले साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. शेखरजी गोडबोले साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो आहोत. सचिनजी विश्वकर्मा
यांच्या माध्यमातून आणखीन एक कुपन ड्रॉप बॉक्स मध्ये इथे टाकण्यात येतं. विशेष सन्मान आपण करत आहोत. रामनवमी उत्सव समिती अध्यक्ष अभिजी पवार साहेब यांना देखील विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. अभिजी पवार साहेब यांना देखील विनंती करूयात आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पुढील सन्मान आदरणीय सिद्धांतजी देसाई साहेब यांनाही विनंती असेल आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. काय विशेष सन्मान आपण करतो आहोत. चला मॅच कडे बोलूयात. आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. आघाडीचे बॅटर चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. शेवटचा सामना अर्थात या शेवटच्या मॅच मध्ये आतापर्यंत लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहत होतो. बीसी एंटरप्राइजेस संघ या धावसंख्येला लिलेया चेस करत होती, परंतु या मॅच मध्ये 52 बनलेले आहेत, 51 बनल्यात. रुद्र ट्रान्सपोर्ट्स महेश जयस्वाल यांची विशेष करून आम्ही आभारी राहू या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झाली आहे. 52 धावसंख्येचा करायचा पाठलाग. 52 रनचं टार्गेट. योगेश स्पोर्ट्स ट्रॉफी हाऊस माणगाव होलसेल दरात मध्ये ट्रॉफी अवेलेबल आहेत, त्यांचे विशेष आभार. अगदी त्याच वेळेला आपण पाहतो सुवर्णा साडी सेंटर यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. चला आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल अगदी जवळचे आमचे मित्र आणि तथा एक उत्कृष्ट समालोचक मॅन फ्रॉम अलिबाग हे आपण निशांतजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकला अर्थातच महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध समालोचक सन्माननीय जयेश भोसले सर. आपण वळूयात मॅचच्या दिशेनं. आजच्या दिवसातील ही शेवट इनिंग आहे आणि शेवट इनिंग मध्ये दोनही संघांसाठी करो या मरो डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला व्हीसी एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला डिलेट गोरेगाव चिंचवडी या दोन संघादरम्यान क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचं महायुद्ध आज मात्र अनुभवायला मिळणार आहे. पहिलाच बॉल स्ट्रायकिंग वरती योगेश पवार. पहिलाच बॉल बॅकफुटला गेला, त्या ठिकाणी मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चेंडू अगदी वेगानं सीमारेषेच्या बाहेर जातोय. पहिल्याच बॉल वरती येतोय अप्रतिम, अफलातून, मनमोहक चौकार. या चॅनलच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. पुन्हा एकदा यावेळेस योगेश पवार स्ट्राईक एंड वरती. ओहो, स्विच करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये बराच वेळ एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र वेगानं जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन बॉल वरती 2 चौकार योगेश पवारने अर्थातच खेळलेले आहेत आणि प्रत्येक बॉल वरती रिक्स घेतोय. बघा रिक्स का घेतोय, कारण त्याला माहितीये की रिव्हर्स अटॅक मध्ये चेंडूने बॅटचा संपर्क होत आहे, तेवढा कॉन्फिडन्स आहे आणि रिक्स आहे तो 100 असं म्हणतात, त्याच्यामुळे तीच रिक्स घेतोय. ओहो, आता त्यामध्ये जस्ट कटवण्याचा प्रयत्न केला. चेंडू अगदी थर्ड मॅन मधून सरळ जातो. टेक्निकली ते मात्र फटका पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर येतोय तिसरा चौकार. आज विशाल चिंचळकर साहेब मात्र काय ऐकत नाहीये.
आणि आज स्पेशली मला या ठिकाणी अनाउन्समेंट करावीशी वाटते आहे. बघा, माझ्या आयुष्यामधला हा पहिला सीन असावा. बरेचसे संघ मला त्यांच्या संघातील खेळाडूंना अनेकदा बक्षीस लावतात, परंतु शेवटल्या क्षणाला जो आर्यन पारकरने षटकार मारला होता तो त्यांचा अपोजिट संघ आहे, परंतु त्याच्यावरती सुद्धा प्रभावी त्याने 1,000चा पारितोषिक दिलेला आहे. क्या बात आहे, अप्रतिम. एक खेळाडू होती किंवा एक स्पोर्टमन पेट किंवा त्याच वेळेला खेळाचं जे प्रत्येकाला आपण एक कॉन्फिडन्स देतो, मग तो प्लेअर आपल्या टीमचा आहे की दुसऱ्या टीमचा आहे हा विचार न करता त्याने शॉट चांगला खेळला म्हणून त्याच्यावरती प्रभावीतून 1,000 पारितोषिक हे कारण त्यासाठी दिलेले. धन्यवाद. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण फोकस करूया. खरं तर टार्गेट खूप चांगलं होतं 52 धावेचं, परंतु आतापर्यंत या ठिकाणी एक विस्फोटक सुरुवात ही मात्र योगेश पवारने केली आहे. पुन्हा एकदा फटका मात्र फसला. चेंडू बराचसा हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आहे. वन बाउन्स मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, तोपर्यंत तिथे मात्र नक्कीच थोडंसं फंबळ झालं आणि त्याच्यामुळे 2 धावा या धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. 2 धावेच्या साह्यानं धावफलकावरती पुन्हा एकदा बदलाव होतोय. पहिले 5 बॉल नंतर 15 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने योगेश पवार यांनी 3 बॉलवरती 3 चौकार मारलेले आहेत. त्याच्यावरती प्रभावित पुन्हा एकदा विशाल चिंचवकर साहेब यांच्या वतीनं तब्बल 1,000 पारितोषिक आलेलं आहे. इथे मात्र कॉमेंट्री कमी आणि बक्षीस जास्त अनाउन्समेंट करावे लागत आहेत, कारण विशाल चिंचवकर साहेब रोख कॅश मात्र प्रत्येक वेळेला देत आहेत. खऱ्या अर्थानं खूप सारे बक्षीस त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 15 धाव धावफलकावरती आलेले आहेत. नवीन आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी त्यांच्या माहितीसाठी सांगत आहे की आजच्या ह्या 7व्या दिवसातील हा शेवटला सामना आपल्या भेटीला आलेला आहे. VC एंटरप्राइजेस विरुद्ध डिलाइट गोरेगाव चिंचवली. पहिलीच बॅटिंग करत असताना डिलाइट गोरेगाव चिंचवली या संघानं निर्धारित 6 ओव्हर्समध्ये म्हणजेच 36 बॉलमध्ये 51 धावा पूर्ण केल्या. 52 धावांचं टार्गेट दिलं होतं आणि त्यापैकी सेकंड इनिंग मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकारांच्या समवेत या ठिकाणी 15 धावा पूर्ण केलेल्या आहेत. येणाऱ्या 30 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. आता या ठिकाणी डिलाइट गोरेगाव चिंचवली या संघाला जिंकायचं असेल तर यू हॅव टू फोकस ऑन दी विकेट. विकेटवरती फोकस करावं लागेल. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल मुणाला आलाय. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाला माहिती होतं, त्याने मात्र आपली लाईन आणि लेंथ चेंज केली आणि प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला म्हणजेच काय तर कॅप्टनला योगेश पवारला थांबवण्यामध्ये त्याला मात्र यश प्राप्त झालंय. पहिलाच बॉल डॉट येतोय. आता मात्र येणाऱ्या 29 बॉलमध्ये 37 धावा पूर्ण करायच्या आहेत. कॅप्टनची भूमिका पार पडतोय फलंदाज योगेश पवार. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू सरळ डोक्या सवेत घेतलाय आणि मात्र चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या पलीकडे. येतोय या ठिकाणी लेग बाईटचा चौकार. आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. 1.2 ओव्हरचा खेळ मैदानात समाप्त झाला. माणगाव प्रीमियर लीग आजचा 7वा दिवस. 7व्या दिवसातील आता शेवटची इनिंग आपल्या भेटीला आली आहे. 28 बॉल. ओहो, चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अगदी वेगाने येतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि तितकाच चांगला थ्रो. बघा, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करताय हे सुद्धा महत्वाचं आहे. किंबहुना डीप मधून तुम्ही थ्रो कसा करताय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण बऱ्याचशा धावा आपण ओव्हरथ्रो मध्ये सुद्धा होताना पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे या खेळाडूचं नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीने त्याने फील्ड केलं आणि तितकाच चांगला थ्रो इथे पाहायला मिळाला. चांगला फटका खेळून काढलेला आहे. डाऊन दी ग्राउंड. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आहे, मात्र चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या लगत आहे. फिल्डिंग तर केलंय, परंतु इथे मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावा इथे रोखाव्या लागतील. दोन्ही संघांसाठी फार महत्वपूर्ण ही मॅच आहे. डिलाइट गोरेगाव चिंचवली या संघाला सुद्धा जिंकायचं असेल तर इथून तुम्हाला विकेटवरती फोकस करावं लागेल. जर विकेट मिळत नसेल तर डॉट चेंडू काढावे लागतील. परंतु प्रत्येक बॉलवरती जर धावा आल्या तर मात्र प्रतिस्पर्धी संघ आरामात ही धावसंख्या पूर्ण करेल. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली आहे. 1-1 धावेने मात्र खूप चांगल्या पद्धतीने स्कोरबोर्ड इथे हलतं राहत आहे.
जर फिल्डिंग करणारा संघ डिलेट गोरेगाव या संघाला जिंकायचा असेल तर डॉट बॉल काढावे लागतील, परंतु या ठिकाणी VC एंटरप्राइजेस या संघाला जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल रोटेट होणं हे फार गरजेचं आहे. 25 बॉलमध्ये 29 धावा, एकही गडी अजून बाद झाले नाहीये. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. ओहो, वारंवार तोच प्रयत्न केला जातो. योगेश पवार त्याच्यामध्ये सक्सेस होतोय, परंतु यावेळेस मात्र आर्यनने सुद्धा दाखवून दिलंय की तू जर रिव्हर्स खेळणार तर मी तुला डॉट बॉल काढणार, आणि हे समीकरण पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा तर दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा. एकदा जर गोलंदाजी आवडली असेल तर आर्यनसाठी टाळावायला काहीच हरकत नाहीये, ज्याने आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केलेल्या आहेत. आता येणारे 24 बॉलमध्ये 29 धावीची गरज आहे. 29 रन्स रिक्वायर्ड इन 24 बॉल्स. एकही विकेट गेल्या नाहीये. योगेश पवार आपण खेळी पाहतोय. 8 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान त्याने दिलंय. मयूर लोखंडे हा देखील 4 बॉलमध्ये 5 धावेचं योगदान. चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि आजचा 7वा दिवस पाहूया शेवट कोणाच्या नावावरती होतोय. VC एंटरप्राइजेस की डिलाइट गोरेगाव चिंचवली, दोन्ही संघ आपापसामध्ये महासंघर्ष मैदानावरती पाहायला मिळतोय, परंतु जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाहीये. चला लगेच मॅच चालू करायची आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्क्रीनच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला सर्व जे मान्यवर आहेत त्यांचे फोटोज आपण पाहतोय. राहुल बक्कम साहेबांचा फोटो पाहतोय. या ठिकाणी दीपक जाधव असतील, खऱ्या तर आमच्या आदितीताई असेल, सुवर्णाताई असतील, असे विविध सर्व दिग्गज मानवांचे फोटोज आपण या स्क्रीनवरती पाहतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. त्या ठिकाणी आर्यन आलाय. प्रमोद पहिलाच बॉल येथे मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. कार्पेटचा आधार घेतला. छोटू मात्र मिड विकेट मध्ये गेला. एक सिंगल धाव घेतली आहे. एक धावेने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने एक सेन्सिबल क्रिकेट, एक शांत क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मैदानाच्या बाहेर पाहिले तर अनेक स्टॉल मात्र लागलेले आहेत. अनेक प्रकारची दुकानं सुद्धा लागलेली आहेत. त्यांचे देखील आभार व्यक्त करूया, कारण इथे मात्र एक खूप चांगल्या पद्धतीने चविष्ट पदार्थ त्या ठिकाणी मात्र भेटत आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. तेथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र वेगाने जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा स्विचिटचा येतोय. हा एक बहारदार चौकार. योगेश पवारने ठरवलेलं आहे की कॅप्टनची भूमिका मला साकारायची आहे, आणि त्याने अगोदर सांगितलं की जे भूतकाळामध्ये घडलं त्याचा मी विचार नाही करत, मला आता फ्युचरचा विचार करायचा आहे, आणि त्याच अनुषंगाने किंवा त्या दृष्टिकोनातून त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 22 बॉलमध्ये 24 धावांची गरज. पुन्हा एकदा प्रमोद. पुन्हा एकदा इथे मात्र स्विचिट करण्याचा प्रयत्न, आणि हा चेंडू तर मात्र सरळ पाठवलाय बाजारपेठेमध्ये. येतोय षटकार. क्या बात आहे. तिकडे संधी होती आयवा कॅचची, पण तू 500 रुपये मात्र नक्कीच गमावले, कारण संधी आहे. कॅच पकडा आणि लगेच 500 रुपयाचं रोख कॅश आपण मात्र घेऊन जा. 21 बॉलमध्ये 18 धावांची गरज. मॅच अतिशय सोपी होत असताना पहिल्याच विकेटसाठी आपण पार्टनरशिप पहा. 34 धावांची आतापर्यंत झाली आहे. योगेश पवार 10 बॉलमध्ये 24 धावांचं योगदान दिलंय. दुसऱ्या बाजूला मयूर लोखंडे यांनी 5 बॉलमध्ये 6 धावांचं योगदान. आणि ज्या प्रकारे जशी सुरुवात करायची होती ती सुरुवात आज खऱ्या अर्थानं योगेश पवार यांनी करून दिली आहे. स्विचिटचा खूप चांगल्या पद्धतीने तो वापर करतोय. फुल कॉन्फिडन्स आहे. ओहो, जणू काही लेफ्टी बॅट्समनच झालाय की काय असा आता भास होऊ राहिलाय. तर प्रत्येक बॉलवरती तो मात्र स्विचिट करण्याचा प्रयत्न करतो. या बॉलवरती देखील एक सिंगल धाव घेतली आहे. सिंगल धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा इथे मात्र 35 रन्स 35 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. अतिशय शांततेमध्ये चालणारा हा सामना. अर्थातच जी आतिषबाजी हवी आहे ती मात्र योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु प्रतिस्पर्धी संघ कुठे का होईना परंतु थोडासा आता बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न योगेश पवार मारतोय. मग मी का नाही, माझ्याकडे सुद्धा तो दमकम आहे. येतोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार.
साठी पुन्हा एकदा 1,000 रुपयाचं पारितोषिक हे विशाल चिंचळकर साहेबांनी दिलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत एकंदरीत 3,000 रुपये हे मात्र योगेश पवार साठी झालेले आहेत. दिलदार असावं तर खऱ्या अर्थानं विशाल साहेबांसारखं, कारण आजच्या या जमान्यामध्ये पैसे कमवणारी भरपूर आहेत, देण्याची किंमत फार कमी लोकांमध्ये आहे, आणि त्यापैकी आमचे विशाल चिंचळकर साहेब अप्रतिम. एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो, किती पैसे त्याने दिलेत, अप्रतिम, असंख्य, अगणित. ओहो, इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, आणि मात्र पुन्हा एकदा फलंदाज मयूर लोखंडे बॅक टू द पॅव्हिलियन. $1,500 नव्हे, 2,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज पुन्हा एकदा विशाल चिंचळकर साहेबांकडून आलेला आहे. आणि समोर जे आपण ट्रॉफीज पाहतोय मित्रांनो, मनमोहक, बहारदार या ज्या ट्रॉफीज आहेत, त्या ट्रॉफी सुद्धा अर्थातच VC एंटरप्राइजेस या संघाचे संघमालक म्हणजेच आमचे विशाल चिंचळकर साहेब यांच्या वतीनं, आणि पहिल्यांदाच या ठिकाणी मानगाव मध्ये पहिल्यांदाच क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतो, आणि त्याचं खऱ्या अर्थाने ते प्रोव्हाइड करण्याचं काम विशाल चिंचळकर साहेबांनी केलेलं आहे. आणि राहुल बक्कम सरांचा सुद्धा आभार. अध्यक्ष आहेत, अध्यक्षपद मित्रांनो असं सहजासहजी मिळत नाहीये, त्यासाठी त्याचं तेवढं डेडिकेशन, ते समर्पण लागतं, आणि त्या पद्धतीने जे हाताला मिळेल ते काम करतायत त्यांचे सर्व सहकारी. मग सहखजिनदार आमचे या ठिकाणी केदार जाधव आहेत, किंबहुना आमचे आता वैष्णव साहेब आहेत, सगळेच, म्हणजे आता नावं घेणं शक्य नाहीये. डीजे वाहा असतील, रोहित राठोडकर असतील, निलेशजी केसरकर साहेब असतील, सॉरी कोणाचं नाव घेऊन घ्यायचं राहिलं असेल, पण तुम्ही सगळ्यांचाच आभार व्यक्त करतोय. अगदी खूप चांगल्या पद्धतीने आपली अथांग मेहनत आज खऱ्या अर्थानं सार्थकी लागली आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 18 बॉलमध्ये 13 धावांची गरज. नवीन गोलंदाज आर्यन पालकर मैदानावरती आलेला आहे. स्ट्राईक एंडवरती 11 बॉलमध्ये 25 धावांचं योगदान देणारा योगेश पवार, कॅप्टन नॉक ही मात्र भूमिका तो साकारतोय, कॅप्टनची भूमिका पूर्णपणे बजावतोय. आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन तो खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाला एक चोख उत्तर देण्याचं काम आज मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. 18 बॉलमध्ये 13 धावा. मॅच अतिशय सोपी आहे, परंतु पाहूया काय चमत्कार घडणार का. ओहो, पहिलाच बॉल खेळत असताना परफेक्ट टायमिंग नाहीये. चेंडूने सरळ शरीराचा वेध घेतला. पहिल्याच बॉलवरती धावा तर मात्र येत नाहीयेत. बघा, छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच म्हणायचे की क्षेत्र कोणतेही असू दे, तुम्ही शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्या, हार जीत ती होतच असते, परंतु तुमचे एफर्ट्स फार महत्वाचे आहेत. आणि ते एफर्ट्स घेत असताना आज खऱ्या अर्थानं आर्यन पालकर आपल्याला पाहायला मोठे. कितीही चौकार मारू द्या, कितीही षटकार मारू द्या, माझे 100% एफर्ट्स मी आज या ठिकाणी देणार, आणि ते देण्याचा प्रयत्न करतोय. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू बंद बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतो. ये दिल मांगे मोर, वेलकम फोर. आताच्या आपण रिसेंटली 2 मॅचेस पाहिल्या, तर दोन्ही मॅचेस अगदी लवकर समाप्त झाल्या, आणि ती तिसरी मॅच सुद्धा लवकर संपण्याच्या बेतामध्ये आहे, कारण 16 बॉलमध्ये 9 धावींची गरज आहे. 9 रन्स रिक्वायर्ड इन 16 बॉल्स. ओहो, आता इथे मात्र पडून मारण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1 धाव एक्स्ट्रा मिळणार आहे. आता 8 धावींची गरज, ती म्हणजेच VC एंटरप्राइजेस या संघाला. डिलाइट गोरेगाव संघ थोडासा बॅकफुट वरती आहे, कारण स्कोर खूप चांगला झाला होता, परंतु ओव्हर्स, पहिलीच ओव्हर खूप महागडी पडली होती, आणि त्याच्यामुळे त्याचा तो फटका हा आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश पवार स्ट्राईक एंड वरती, सलामीचा फलंदाज अजून देखील त्या ठिकाणी मात्र लढतोय. चांगला बॉल, तितका चांगल्या पद्धतीने फटका, मात्र चेंडू आता एक्स्ट्रा कव्हर आणि अर्थातच लॉंग ऑफच्या मधून. तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावते. आतापर्यंत धावफलकावरती 46 रन्स, 48 धावा, आणि आता एका फटक्याची गरज आहे. पाहूया योगेश पवार कशा पद्धतीने फटका खेळणार.
ऑन द रेज खेळणार किंवा त्याच वेळेला स्विच इट करणार की बिहाइंड द विकेट इन फ्रंट ऑफ द विकेट. हा स्विच इट करण्याचा प्रयत्न बघा. अनेक प्रकारचे फटके आहेत. कधी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असतो, कधी इन फ्रंट ऑफ द विकेट, कधी बिहाइंड द विकेट. अशा अनेक प्रकारचे फटके योगेश पवारकडे आहेत. आता सुद्धा त्याने स्विच इट करण्याचा प्रयत्न केला पण तो 2 धावा मिळात. आता 14 बॉलमध्ये 4 धावींची गरज. क्या बात आहे. VC एंटरप्राइजेस पुन्हा एकदा विशाल चिंचकर साहेब प्रेक्षकांना बक्षिसे दिली, खेळाडूंना बक्षिसे दिली, मग समालोचकांना का ठेवायचं, त्यांना बाकी का ठेवायचं. तर अर्थातच सन्मान्य जयेश भोसले सर आणि मी स्वतः निशांत पाटील आम्हा दोघांसाठी प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक हे विशाल चिंचकर साहेबांकडून आलेले आहेत. धन्यवाद साहेब. आपले हे तर नक्कीच आपलं मी हार्दिक आभार व्यक्त करतोय कारण आमचं सुद्धा मनोबल आपण वाढवत आहे. अगदी आशीर्वाद रूपी आपण आम्हाला जे काही दिलं त्याबद्दल आम्ही नक्कीच तुमचा स्वीकार करतोय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. बाला डीजे 14 बॉलमध्ये 3 धावींची गरज. बघा डीजे बाला स्टँड मध्ये जे बसलेले आहेत त्यांच्या सर्वांसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकदा आवाज येऊ द्या जोरदार. क्या बात आहे. ओहो सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र मॅच फिनिश शॉट. चेंडू गेला सरळ फाईन लेगच्या दिशेने आणि इथे मात्र VC एंटरप्राइजेस संघ जिंकतोय. जिंकणाऱ्या संघाचं हार्दिक अभिनंदन.